हरिभक्तपरायण संतांच्या वाणीचे संरक्षक आदरणीय वालेकर महाराज यांनी राज्यातल्या संतांच्या सर्व पादुका जमा करून पायाचे तीर्थ वारकऱ्यांच्या कपाळी लागावं आणि वारकऱ्याच्या गळ्यात असलेल्या माळेवरच हे राज्य चालतं. पोलिसाच्या बंदुकीवर राज्य चालत नसून वारकऱ्यांच्या गळ्यात असलेल्या माळेच्या श्रद्धेवर चालतं, हे वालेकर महाराज लोकांना सांगत असतात. आज अशा कठीण परिस्थितीत, बिघडलेल्या राजकारणात, मारामारीत, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वालेकर महाराज एक नवा विचार, नवी भूमिका, श्रद्धेची भूमिका घेऊन निघालेली आहेत. मी नम्रपणानं सांगू इच्छितो, आईनं दिलेलं दूध देखील पोराला पाण्यासारखं लागतंय आणि प्रेयसीनं दिलेलं पाणी मात्र त्याला दारू आणि बिअरसारखं लागतंय. ह्यात फरक व्हावा, संतांच्या चरणावरचा प्रसाद अजरामर व्हावा, यासाठी वालेकर प्रयत्न करतायत. अशा संतांना माझे नमन असो. श्रद्धेनं मी त्यांना मानवंदना देतो आणि आयुष्य मागतो. म्हणूनच मी येतोय माझ्या परिवारासमोर सोबत, शाहू परिवाराला घेऊन. तसेच आपण देखील शाहू परिवाराच्या बरोबरच आपण देखील सगळा तुमचा परिवार घेऊन या कार्यक्रमाला या. त्यामुळं कार्यक्रमाची श्रद्धा वाढेल, कार्यक्रमाचं वैभव वाढेल, तुकारामाचा, माऊलीचा महिमा लोकांच्यापर्यंत जाईल. यासाठी आपण पाण्यात बुडवलेली ग्रंथ तुकारामाची जर वर काढायची असतील तर मौखिक नदीला पूर आलाच पाहिजे. धन्यवाद सर, आपण दिलेल्या या सविस्तर आणि या भावनाप्रधान शुभेच्छासाठी.